नमस्कार मित्रांनो, मी संतोषी इंदून अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. आपण जी आरोग्य विभाग भरती DMER DHS 2 ची एक्झाम होते त्यामध्ये जो लॅब टेक्निशियनची पोस्ट आहे त्यासाठी जो सिलेबस असणार आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे, आता व्हिडिओ पुढे पाहू आपण. काय असेल लॅब टेक्निशियनचा डिटेल सिलेबस आणि पेपर पॅटर्न. त्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आम्ही लॅब टेक्निशियनसाठी एक बॅच ओपन करतोय. तुम्हाला जर त्याबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर मी इथे तुम्हाला नंबर दिलाय, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता. ठीक आहे. लॅब टेक्निशियनचा सिलेबस आणि कमी वेळामध्ये आपण जास्तीत जास्त प्रिपरेशन कसं करू शकतो हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तर टोटल जो आपला पेपर आहे तो आहे 200 मार्काचा. ठीक आहे. 200 मार्क्सचा पेपर असणार आहे आणि टाइम असणार आहे 120 मिनिट्स. ओके. त्यामध्ये जो मराठी विषय आहे तो असणार आहे तुमचा किती मार्क्ससाठी? तो असेल तुमचा 30 मार्क्ससाठी. ओके. नंतर जो तुमचा इंग्लिश असेल तो कितीसाठी असेल? 30. आणि जो तुमचा सायन्स असणार आहे जनरल सायन्स तो पण असणार आहे 30चा. आणि बाकी बुद्धिमापन आणि गणित तो असणार आहे तुमचा 30. आणि बाकी टेक्निकल जो असेल तो असेल तुमचा 80 मार्काचा, 80 मार्क्सचा असणार आहे. ठीक आहे. इथे तुम्हाला क्वेश्चन सांगितलेत. मराठीमध्ये 15 क्वेश्चन असतील, इंग्लिशमध्ये 15, असे प्रत्येक पार्टमध्ये तुम्हाला 15 क्वेश्चन असतील. फक्त टेक्निकलमध्ये तुम्हाला 40 क्वेश्चन असतील. ओके. ठीक आहे. मराठीचा सिलेबस काय असेल ते पाहू. मराठी व्याकरण येणार आहे तुम्हाला. व्याकरणामध्ये काय येईल? वाक्यरचना येणार आहे तुम्हाला, शब्दार्थ येतील तुम्हाला, तुमची वोकॅब्युलरी स्ट्रॉंग असणं महत्वाचं आहे. ठीक आहे. परत तुम्हाला येईल प्रयोगाबद्दल पण विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. कर्तरी, कर्मरी, ठीक आहे, याबद्दल विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट असणार आहे समानार्थी शब्द, परत असतील विरुद्धार्थी शब्द, आणि मग असेल म्हणी व वाक्यप्रचार. जी काही म्हणी आपल्याला माहिती असतात, वाक्यप्रचार माहिती असतात, त्यांचा वाक्यामध्ये कसा उपयोग करायचा, किंवा तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की एखादा म्हणीचा एखाद्या वाक्यामध्ये उपयोग केलेला असतो आणि आपल्याला ओळखायचं असतं की त्या म्हणीचा अर्थ काय असतो. ठीक आहे. असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. परत काय असतं? शब्दसंग्रह, म्हणजे एखादी प्रसिद्ध पुस्तके असतील त्यांची लेखकांची नावे वगैरे हे विचारलं जातं तुम्हाला मराठीमध्ये. आलं लक्षात? नेक्स्ट पाहू आपण. नेक्स्ट आहे इंग्लिश. इंग्लिशमध्ये काय असणार आहे? इंग्लिश ग्रामर असणार आहे. त्यामध्ये असतील सिनोनिम्स, अँटोनिम्स, स्पेलिंग, पंक्च्युएशन, टेन्स, वोकॅब्युलरी. ओके. सिनोनिम्स, अँटोनिम्स असतील, स्पेलिंग करेक्शन पण तुम्हाला असेल, पंक्च्युएशन असेल. ठीक आहे. आणि टेन्स बद्दल विचारलं जाऊ शकतं आणि वोकॅब्युलरी बद्दल विचारतात. यूज ऑफ ॲडम्स फ्रेजेस अँड देअर मिनिंग एक्सप्रेशन, फिल इन द ब्लँक्स इन द सेंटेन्स, आणि सिम्पल सेंटेन्सचं जे स्ट्रक्चर आहे ते विचारलं जातं. आले लक्षात इंग्लिश? ओके. नेक्स्ट पाहू. नेक्स्ट आहे जनरल सायन्स, सामान्य ज्ञान. यामध्ये काय काय असणार? तुमचे हिस्ट्री असणार, जिओग्राफी असणार. ठीक आहे. भारताच्या राज्यघटनेबद्दल विचारलं जाऊ शकतं, खेळा व क्रीडाबद्दल विचारलं जाऊ शकतं, सामान्य विज्ञानबद्दल विचारलं जातं, जे तुमचे करंट अफेअर्स आहेत, चालू घडामोडी, याबद्दल विचारलं जातं, माहितीचे अधिकार, माहिती तंत्रज्ञान. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी तुमच्या कशामध्ये येतात? जनरल सायन्समध्ये येतात. ओके. आलं लक्षात? ठीक आहे. नेक्स्ट असणार आहे तुमचं लॉजिकल ॲबिलिटी. त्यामध्ये काय असेल? ॲप्टिट्यूड टेस्ट बद्दल विचारलं जातं. ठीक आहे. बेसिक अर्थमॅटिक नॉलेज असणार आहे, मॅथमॅटिक्स असणार आहे. मॅथमॅटिक खूप बेसिक लेवलचं असणार आहे तुम्हाला, ज्यामध्ये अल्जेब्रा, जॉमेट्री, स्टॅटिस्टिक वगैरे, न्यूमरिक, नंबर सिरीज वगैरे अशाबद्दल विचारलं जातं. आणि जनरल सायन्समध्ये काय असणार आहे? तुमचं जे 11वी-12वी मध्ये जे सायन्स झालेलं आहे त्याबद्दल असणार आहे. फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, इन्व्हायरमेंटल सायन्स असेल, हे सगळं तुमचं कशामध्ये येतं? लॉजिकल ॲबिलिटीमध्ये. आता पाहू टेक्निकल सिलेबस काय असणार आहे. टेक्निकल सिलेबस खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्या बॅचमध्ये टेक्निकल सिलेबस बद्दल डिटेल तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील, नोट्स पाहायला मिळतील, आणि आम्ही तुम्हाला MCQ ची टॉपिक वाईज सिरीज पण प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. तर त्यामध्ये पाहू आता की कुठले कुठले टॉपिक असणार आहेत टेक्निकलमध्ये. कुठले असणार आहेत? बायोफिजिक्स अँड रेडिएशन सायन्स हा एक टॉपिक असेल. अनदर वन न्यूक्लिअर फिजिक्स अँड लॉज ऑफ मोशन. न्यूक्लिअर फिजिक्स बद्दल असणार आहे आणि लॉज ऑफ मोशन बद्दल असणार आहे. ओके. कन्झर्वेशन ऑफ लॉज, ग्रॅव्हिटेशन, इलेक्ट्रोस्टॅटिक्स. काय असेल? कन्झर्वेशन ऑफ लॉज, ग्रॅव्हिटेशन आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्स. तुम्हाला हे दिसतंय, हे खूप बेसिक फिजिक्स आहे. ओके.
अल्ट्रासोनिक अँड अकोस्टिक्स, परत असेल थर्मोडायनॅमिक्स, बायोकेमिकल अनालिसिस, बायोकेमिस्ट्री मध्ये जो थर्मोडायनॅमिक्स पार्ट येतो तो पण तुम्हाला आहे, त्याचं बायोकेमिकल अनालिसिस असणार आहे तुम्हाला टेक्निकलच्या सिलेबसमध्ये. ओके. नेक्स्ट असेल सेपरेशन टेक्निक्स, इम्युनोकेमिकल रिएक्शन. सेपरेशन टेक्निक्स पण तुम्हाला विचारल्या जाणार आहेत, यामध्ये इम्युनोकेमिकल रिएक्शन सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. ओके. परत असेल मेटाबॉलिझम. ठीक आहे, मेटाबॉलिझम जे काही तुमचे असेल ते पण विचारलं जातं, कॅटाबॉलिझम, अॅनाबॉलिझम. ठीक आहे, आपल्या बॉडीमधल्या ज्या काही क्रिया असतात त्या विचारल्या जाऊ शकतात. परत बॉडी फ्लुइड्स बद्दल विचारलं जातं. ठीक आहे, बॉडी फ्लुइड म्हणजे ब्लड बद्दल, लिम्फ बद्दल. ठीक आहे, असे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. परत विचारलं जातं लिव्हर बद्दल, किडनी बद्दल, गॅस्ट्रिक, थायरॉइड फंक्शन, या सगळ्या ऑर्गनचे फंक्शन विचारले जातात. ठीक आहे, यांची टेस्ट कशी परफॉर्म होते, यांची नॉर्मल रेंज काय असते हे विचारलं जातं. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट पण तुम्हाला आहे याच्यामध्ये. ठीक आहे. परत असणारे मटेरियल सायन्स, बायोकेमिस्ट्री असेल, नॅनो टेक्नॉलॉजी असेल, मॉलिक्युलर बायोलॉजी असणार आहे. ठीक आहे, तुमचं DNA RNA बद्दल तुम्हाला इथे विचारलं जाऊ शकतं. सेल बायोलॉजी असेल, इम्युनोलॉजी असणार आहे तुम्हाला. ठीक आहे, जे पण अँटीजन अँटीबॉडीज आहेत, अँटीबॉडी अँटीजनचे रिएक्शन कसे असतात, अँटीजन काय आहेत, अँटीबॉडीज काय आहेत, हे सगळं तुमच्या इम्युनोलॉजीच्या पार्टमध्ये कव्हर होणार आहे. मग असेल तुमचं बायोटेक्नॉलॉजी सुद्धा असणार आहे. ठीक आहे. मग पॅथॉलॉजी असेल, अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी सुद्धा असणार आहे तुमचं. परत असेल मायक्रोबायोलॉजी. मायक्रोबायोलॉजीमध्ये तुम्ही काय काय शिकणार, व्हायरोलॉजी बद्दल शिकणार, परत मायकोलॉजी बद्दल, सिरोलॉजी बद्दल शिकणार. ओके, ह्या सगळे याशी रिलेटेड सगळे क्वेश्चन तुम्हाला टेक्निकल सिलेबस, टेक्निकल पार्टमध्ये विचारले जाऊ शकतात. परत काय असेल, ठीक आहे, हे आपण पाहिले. या सगळे तुम्हाला गोष्टी येणार आहेत तुमच्या टेक्निकलच्या सिलेबसमध्ये. आले लक्षात तुम्हाला? जो जनरल सिलेबस आहे तुम्हाला माहिती आहे की ऍड कधीही येऊ शकते, त्यामुळे लवकरात लवकर तयारीला लागा. बॅचची जी काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तुम्हाला, इन्क्वायरी तुम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. ठीक आहे. MCQची प्रॅक्टिस पण आपण करून घेणार आहोत. तुम्हाला टॉपिक वाईज MCQ देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की काय करायचे, लाईक, कमेंट आणि शेअर करायचे. ठीक आहे, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. ओके, थँक्यू.